आज आमच्या घरी होती अय्यर इडलींच्या डान्सची कॉम्पिटिशन. आज सकाळी वेट चेक केला तेव्हा मला एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा वेट चेक करायला लागला कारण 67.3 वेट आलेला. याचा अर्थ फक्त 300 ग्राम बाकी मोदक खायला. आता केळी, पनीर फ्राईड राईस, दही या सगळ्या गोष्टी तर खावेच लागणार कारण तुम्हाला माहिती आहे माझ्या 8 जागेच्या ठिकाणी काय प्रॉब्लेम चालू आहे. कधीही स्फोट होऊ शकतो अशी परिस्थिती काल झालेली, बट आज परिस्थिती बेटर आहे. जिममध्ये आज मंदार म्हात्रे मला शिकवत होते की पाय दुखत असतील तर हातावर कसं चालायचं, पण मी म्हटलं नको, मी आपलं माझे पाय आहेत दुखत असतील तरी त्यावरच चालतो. मस्त कार्डिओ दाबला, त्यानंतर अप्पर बॉडी ट्रेन करायचा विचार होता, पण तुम्हाला माहिती आहे काय 8 जागेच्या ठिकाणी प्रॉब्लेम चालू आहे. स्वतःला मी जास्त पुश नाही केलं कारण कोरवर जेव्हा प्रेशर येतो तेव्हा त्या जागी सुद्धा प्रेशर येऊ शकतो, म्हणून गप पोजिंग करून घरी आलो. घरी आल्यावर 400 लिटर फॅट लॉस ड्रिंकचं बाटलं मी आतमध्ये ठेवल्यावर मला मिळाले फॅट लॉस करायचे आल्मंड्स. फॅट लॉस करायचे आल्मंड्स खाल्ल्यावर मी खाल्लं फॅट लॉस करायचं पनीर फ्राईड राईस. त्यानंतर फॅट लॉस करायला मी फॅट लॉस कार्डिओ करायला गेलो. पण तेवढ्यातच मला कॉल आला की घरी अय्यर इडलींच्या डान्सची कॉम्पिटिशन आहे आणि तिकडे एवढा चुरशीचा सामना चालू होता की जे जुने चॅम्पियन होते त्यांना फायनली डिथ्रोन केलं महेश म्हात्रे, जे की आहेत प्रकाश म्हात्रेंचे चेले. आता या डान्सचं तुम्हाला बिफोर आफ्टर बघायचं असेल तर पहिले जाऊन कालची व्हिडिओ बघा. आणि मग मेंढीकोट, बदाम सात, चॅलेंज हे सगळं खेळून दिवसाचा एंड केला. उद्या आहे फायनल डे आणि राहिलेले आहेत 300 ग्राम टू लूज. आपण हे लूज करतोय तर उद्या मोदक आणि कर करता येणार आहे. अदरवाईज गणपतीत मोदक खाण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहून जाणार आहे.